पूजापाती वगैरे झाली, बाहेरची उंबरठ्याची पूजासुद्धा तुम्हाला रोज नित्यनियमाने करायची आहे. उंबरठ्यावर सकाळी दिवा लावायचा आहे, धूप दाखवायचं आहे, फुलं वगैरे सगळं ठेवायचे आहे, हळदी कुंकू चढवायचं आहे. कारण की आपलं जे उंबरठा असतं त्यावर 33 कोटी देवतांचा वास असतो. माता लक्ष्मी, लक्ष्मी नारायण, श्री गणेशजीचा वास असतो. तुम्हाला रोज नित्यनियमाने उंबरठ्याची पूजा करायला पाहिजे. सकाळी तुम्हाला हळदीचं लेपन करायला पाहिजे. रात्री तुम्ही सुद्धा उंबरठ्यावर दिवा धूप लावायला पाहिजे. हे सगळं झालं की तुम्हाला तुमचे घरातले सगळे कामं आटपले, मुलं बाळाचं परिवाराचं सगळं तुमचं कर्तव्य पार पडलं. त्यानंतर तुम्हाला शांत वातावरणात, ज्या जागी कुठलाही आवाज कलह होणार नाही अशा जागी तुम्हाला छान बसायचं आहे. म्हणजेच देवघरासमोर तुम्हाला बसायचं आहे. आणि त्यावेळेस तुम्हाला काय करायचं आहे, ही जी सेवा मी तुम्हाला सांगत आहे ती सेवा तुम्हाला करायची आहे. खूप साधी आणि सोपी सेवा आहे. कोणीही करू शकतं. तुमचं मुलं बाळ ज्यांना लिहिता वाचता येत नाही त्यांनीसुद्धा करू शकतं. जे बाहेर नोकरी कामासाठी महिला जातात, ज्यांना वेळ नसतात, ते लोकंसुद्धा हा उपाय एकदम सहज पद्धतीने करू शकतात. तर उपाय असा आहे, तुम्हाला तुमच्या घरी स्वामीची मूर्ती किंवा फोटो असेल त्याच्यासमोर बसायचं आहे. स्वामीला अष्टगंध लावायचा आहे, त्यांची छान पूजा फुलं वगैरे चढवायची आहे, त्यांच्या प्रतिमेसमोर बसायचं आहे. त्यानंतर तुम्हाला डोळे बंद करून थोडा वेळ स्वामीचे नामस्मरण करायचे आहे. त्यानंतर काय करायचं आहे, तुम्हाला एका भांड्यात पाणी घ्यायचं आहे. तुम्ही तांब्याचा गडवा घेऊ शकता किंवा ग्लास घेऊ शकता. तुमच्याकडे जे त्यावेळेस उपलब्ध असेल ते तुम्ही पातेलं घेऊ शकता. ते तुम्हाला स्वामीच्या प्रतिमेसमोर ठेवायचं आहे.